आपल्याला करायच्या आहेत आता पुडाच्या करंज्या। पुडाच्या करंजीसाठी मी रवा घट्ट मळून त्याची अशी पोळी करून तयार केलेली आहे। आणि हा बघा तूप आणि अनारशाचं सारण पीठ आहे, त्याच्यामध्ये तूप टाकून फेटून घेतलेलं आहे। ते असं पोळीला चारी बाजूने लावून घ्यायचं आणि नंतर मग आपण अशी पोळी अशा प्रमाणे दुमडून घ्यायची आणि दुमडलेली पोळी अशी कापायची, त्याचे छोटे छोटे काप तयार करायचे दुमडलेल्या पोळीचे। तुम्ही तेलही घेऊ शकता तुमच्या आवडीने, मी तूप घेतलेलं आहे। आणि असे बघा छोटे काप तयार करायचे आणि ते असे काप तयार करून एका भांड्यामध्ये ठेवायचे आणि मग त्याचे सरळ पोळी लाटायची, ज्या साईडने दुमडले त्या साईडचे तसेच ठेवायचे। चौकोनी आकाराची अशी पोळी लाटायची याची। आणि हे पारे एका साईडचे थोडी जाड ठेवायचे, ह्याच्यामध्ये असं थोडं पाणी लावून सारण भरून चांगलं असं दाबून घ्यायचे ह्याच्या कडा अशा प्रकारे। आणि अशा सगळ्या करंज्या तयार करून घ्यायच्या। अशी चौकोनी लाटी तयार करायची, पुन्हा एकदा दाखवते। अशी लाटी तयार करून घ्यायची आणि मग ह्याला तळून घ्यायच्या। तर ह्याला खारीसारखे ह्याच्या पाऱ्या सुटतात मित्रांनो, असे पडदे सुटतात ह्याला खारीसारखे। मागच्याही व्हिडिओला करडीच्या भाजीच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे तुमचे धन्यवाद। आताही मला असंच तुम्ही प्रतिसाद द्या। पहा आपल्या करंज्या किती छान झालेल्या आहेत आणि तुम्हीही अशा करंज्या करा। लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा। पहा किती सुंदर करंज्या झालेल्या आहेत आपल्या। स्किप न करता पाहते त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद। थँक यू सो मच।